विद्यार्थी मित्रांनो, आज आपल्या दुसऱ्या एपिसोडमध्ये सर्वांचे स्वागत आहे. सर्वप्रथम आपण पहिल्या एपिसोडला दिलेल्या प्रतिसादाबद्दल सर्वांचे खूप खूप धन्यवाद. आज आपण सायन्स आणि टेक्नॉलॉजी पार्ट 2 याच्या चॅप्टर नंबर 1 हेरिडिटी अँड इव्होल्यूशन आणि लाईफ प्रोसेस इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम पार्ट 1 या दोन प्रकरणातली काही संभाव्य प्रश्न आणि त्या प्रश्नांची आदर्श उत्तरं कशा पद्धतीने असावीत, जशी आपण सायन्स 1 च्या बाबत चर्चा केलेली आहे त्याप्रमाणे आपण सायन्स 2 कडे जाणार आहोत. तर चला तर आपण सुरू करूया सायन्स अँड टेक्नॉलॉजी पार्ट 2. चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा, जरूर कमेंट्स करा. तुमच्या सजेशन्स, तुमचे सल्ले हे आमच्या व्हिडिओ निर्मितीमध्ये, यूट्यूब व्हिडिओ निर्मितीमध्ये हे नक्कीच आम्हाला फायदेशीर ठरतील आणि विद्यार्थी मित्रांना त्याचा फायदा होऊ शकेल. अजून कोणकोणत्या मुद्द्यांवर व्हिडिओ निर्मिती केली गेली पाहिजे यूट्यूबच्या माध्यमातून तर जरूर आम्हाला कळवा. आता आपल्या समोर पहिला प्रश्न आहे, चूज द करेक्ट ऑप्शन. डॅश इज अ कनेक्टिंग लिंक बिटवीन ॲनिलिडिया अँड आर्थ्रोपोडाज. आता हा चॅप्टर नंबर 1 मध्ये असलेला प्रश्न आहे, कनेक्टिंग लिंक यावर आधारलेला. आता या प्रश्नाचं मला उत्तर जे लिहायचं आहे, या केवळ प्रश्नाचं उत्तर आपण सांगणार नाही, तर त्याचं स्पष्टीकरण देणार आहोत की डकबिल प्लॅटिपस, लंगफिश, पॅरेपिटस आणि वेल, तर याच्यामधला आपल्याला ॲनिलिडा आणि आर्थ्रोपोडा याला कनेक्टिंग लिंक असणारा ह्यापैकी कोणता ऑर्गॅनिझम आहे. पहिले त्याचं आपण उत्तर पाहूया आणि नंतर त्या स्पष्टीकरणाकडे येऊया की हेच त्याचं उत्तर काय आहे. जसं तुम्हाला अगोदर आपण सांगितले विद्यार्थी मित्रांनो की ज्या वेळेला आपल्याला कोणताही MCQ प्रश्न विचारला जातो तेव्हा त्याच्या आन्सरमध्ये केवळ आपल्याला ऑप्शन आणि ऑप्शन लिहायचं आहे. सो याचं ऑप्शन जे आहे ते आहे पेरिपिटस. सो आता कसं त्याचं आन्सर पेरिपिटस आहे तर ते आपण पाहूया. सो सगळ्यात पहिलं आपण कनेक्टिंग लिंक म्हणजे काय आहे. सो चॅप्टर नंबर 1 हेरिडिटी आणि इव्होल्यूशन मध्ये आपल्याला इव्होल्यूशनचे 6 वेगवेगळे एव्हिडन्सेस दिलेले आहेत. किती एव्हिडन्सेस दिले? टोटली 6 एव्हिडन्सेस दिलेत. सो आता एव्हिडन्स म्हणजे काय, तर एव्हिडन्स याचा अर्थ होतो घटना, की जेव्हा एखादी घटना घडते तर ती घटना पाहत असताना दोन व्यक्तींचा समावेश असतो की ज्याने प्रत्यक्ष ती घटना पाहिलेली आहे तो व्यक्ती, ज्याला आपण डायरेक्ट ऑब्झर्वेशन म्हणणार आहोत, आणि प्रत्यक्ष घटनास्थळी नसलेला अप्रत्यक्ष IQ माहिती याच्यावर असलेला अप्रत्यक्ष घटनेवर असलेलं वर्णन. तर आता आपण जर पाहिलं तर हा जो एव्हिडन्सेस ऑफ इव्होल्यूशन आहे, म्हणजे प्राण्यांची जी उत्क्रांती आहे ती कशी झालेली आहे याचे वेगवेगळे सिद्धांत वेगवेगळ्या लोकांनी मांडण्याचा प्रयत्न केला. त्यातले एकूण 6 एव्हिडन्सेस आहेत, त्यातला हा 5वा एव्हिडन्सेस आहे कनेक्टिंग लिंक. सो लेट अस मूव्ह टू कनेक्टिंग लिंक काय आहे. तर तुम्ही जर इथे पाहिलं तर तुम्हाला इथे 3 प्राण्यांची नावं दिसत आहेत. हा एक्झामला असा पण क्वेश्चन येतो कधी कधी की तुम्हाला हे 3 प्राणी दिलेले असतील आणि ते लिहिलं असेल A, इथे लिहिलं असेल B आणि इथे लिहिलं असेल C आणि विचारणार की आयडेंटिफाय द टाइप ऑफ ॲनिमल. सो इट इज डकबिल प्लॅटिपस. लंगफिश इट इज B अँड पॅरिपिटस इज द C. आता तिन्ही एक्झाम्पल जे आहेत हे एक्झाम्पल जर आपण बघितले, सो दीज आर द ॲनिमल्स विथ अ स्पेशल कॅरेक्टरिस्टिक, म्हणजे यांचं इतर असलेल्या प्राण्यांपेक्षा असं वेगळं वैशिष्ट्य आहे. आता कोणतं वेगळं वैशिष्ट्य आहे आणि त्याला कनेक्टिंग लिंक काय म्हणत आहोत. सो लिंक याचा अर्थ होतो जोडणारा. जसं आपण वेबसाईटमध्ये बघतो की लिंक आपण घेतो, गुगल फॉर्मच्या लिंक घेतो. सो जोडणारा याचा अर्थ लिंक या अर्थाने येतो. आणि कनेक्टिंग याचा अर्थ जरी जोडणारा असला तर दोन लोकांना जोडणारा किंवा दोन घटनेला जोडणारा. सो इथे कनेक्टिंग लिंक आपल्याला घ्यायचं आहे ॲनिमलच्या बाबतीमध्ये.
सो ॲनिमलचे आपण वर्गीकरण करत असताना त्याचं आपण लिहितो फायलम. So which two phylum they are connected? In that sense, the word is called connecting link. So ते पहिले जे मी प्राणी इथे सांगितले दाखवलेत आपल्या स्क्रीनवर, डकबिल प्लॅटिपस आहे, लंगफिश आहे आणि पेरिपिटस आहे. यांचा कनेक्टिंग लिंकशी काय संबंध आहे आणि त्याचा इव्होल्युशन ऑफ एव्हिडन्सशी काय संबंध आहे ते आपण पाहूया. म्हणजे आपल्याला पहिल्या प्रश्नाचं उत्तर जास्त डिटेलमध्ये लक्षात येईल. सो आता व्हॉट इज कनेक्टिंग लिंक? सो सम प्लांट अँड ॲनिमल म्हणजे असे काही वनस्पती आहेत किंवा असे काही प्राणी आहेत. सम मॉर्फोलॉजिकल कॅरेक्टर्स. आता मॉर्फोलॉजिकल याचा अर्थ होतो एक्सटर्नल. मॉर्फोलॉजी याचा अर्थ काय होणार? एक्सटर्नल. म्हणजे जसं उदाहरणार्थ हा डकबिली प्लॅटिपस आहे तर याची तुम्ही बीक पहा, याची बीक पहा. त्यानंतर यू कॅन सी द टेल. त्याच्यानंतर याचे तुम्ही वेब्स पहा किंवा यू कॅन से द लेग. तर हे सगळे काय झाले? एक्सटर्नल. म्हणजे ह्याचा हा बीकचा पोर्शन आहे, हा त्याचा मॉर्फोलॉजिकल कॅरेक्टर झाला. तसे इथे तुम्ही पॅरिपिटस कडे जर आपण आलो तर याचे हे जे लेग्स आहेत हे तुम्ही लेग्स पहा. त्याच्या बॉडीवर अशा पद्धतीने असलेले सेगमेंटेड पार्ट्स आहेत तर हे आपल्याला कुठे पाहायला मिळतात का? सो लाईक दिस वे याला आपण काय म्हणणार? मॉर्फोलॉजिकल कॅरेक्टर्स. आणि हा जो फिश आहे या फिशला काय आहे तर लंग. नॉर्मली फिश हा गिल स्लिटच्या साहाय्याने रेस्पिरेशन करतो, हा लंग्सच्या साहाय्याने काय करतो? रेस्पिरेशन करतो. So some plant and animal shows morphological character by which they related to different groups. म्हणजे ते किमान दोन किंवा दोन वेगवेगळ्या ग्रुपचा कॉम्बिनेशन आहे. आता इथे डकबिल प्लॅटिपस कडे जर तुम्ही पाहिलं तर तुमच्या लक्षात येईल की याची जी बीक आहे, याची जी चोच आपण म्हणतो ही डक सारखी आहे. आणि याचे जर पाय तुम्ही जर पाहिले आणि त्याला शेपटी आहे, सो इट इज गोइंग टू बी जस्ट लाईक अ रेप्टाइल्स. आता शेपटी कोणाला असते तर रेप्टाइलला असते, सरपटणारे प्राणी आहेत. आणि याचे जे पाय जर तुम्ही बघितले ते नॉर्मली जे सरपटणारे प्राणी आहेत त्यांच्यासारखे पाय आहेत. सो हा रेप्टाइलची पण कॅरेक्टरिस्टिक दाखवतोय आणि डक सारखी त्याच्याकडे असलेली बीक आहे, म्हणजे याला काय म्हणणार मी? मॉर्फोलॉजिकल कॅरेक्टर. आता कोणते दोन ग्रुप बद्दल माहिती सांगतोय तर डक सारखा प्राणी याच्याबद्दलची. आता डक बद्दल आपल्याला जर सांगता आलं तर दे लेड एग्स, ती अंडी देतात. रेप्टाइल्स ही सुद्धा काय करतात? अंडी देतात. आता ह्यामध्ये कोणती अशी कनेक्टिंग लिंक आहे की ज्याला आपण कनेक्टिंग लिंक मध्ये कन्वर्ट करणार आहोत? तर सगळ्यात पहिला आपण येऊया जो आपला क्वेश्चन रिलेटेड होता, पॅरिपिटस. सो पॅरिपिटस इज अ कनेक्टिंग लिंक बिटवीन ॲनिलिडा अँड आर्थ्रोपोडा. सो आता ॲनिलिडा आणि आर्थ्रोपोडा मध्ये काय फरक आहे? त्याला ॲनिलिडा का म्हणायचे तर ॲनिलिडा मध्ये आपण जर अर्थवर्म जर बघितला तर अर्थवर्मच्या बॉडीवर असे बघा सेगमेंट्स तुम्हाला मिळतील. सो इन दिस पॅरिपिटस या ॲनिमल कडे बघितलं तर इथे सुद्धा आपल्याला काय दिसतात? सेगमेंट दिसतात. सो सेगमेंटेड बॉडी. जसं गांडूळ बघितलं त्याची स्किन एकदम पातळ असते, सो याची पण स्किन कशी आहे? थिन क्युटिकल. अँड द पॅरापोडिया. तर हे जे ऑर्गॅन हे पाया हे जे चालणारे पाय दिसतात याला म्हणतात पॅरापोडिया. आता गांडुळाला जे असतात, ज्याला अर्थवर्म म्हणतो, त्याला सीटे असतात आणि ह्याला काय आहे? पॅरापोडिया. म्हणजे याला लोकोमोशन करण्यासाठी थोडे मोठे पाय आहेत म्हणून त्याला पॅरापोडिया म्हटलंय. अर्थवर्म मध्ये ते छोटे असतात म्हणून त्याला सीटे असं म्हटलंय. म्हणजे अर्थवर्मला लागणारे सेगमेंटेड बॉडी, त्याच्या असलेली स्किन थिन क्युटिकल, पॅरापोडिया लाईक ऑर्गॅन इज प्रेझेंट. आणि हे सगळे कॅरेक्टरिस्टिक कोणाचे आहेत तर ॲनिलिडाचे आहेत. म्हणजे याच्यात ॲनिलिडाचे पण वैशिष्ट्य आहेत. त्याच्यानंतर दुसरा एक फायलम आहे दॅट इज कॉल्ड आर्थ्रोपोडा. या आर्थ्रोपोडा मध्ये ट्रेकियल रिस्पिरेशन अँड ओपन ब्लड सर्क्युलेटरी सिस्टीम. म्हणजे ते ट्रेकियाच्या साह्याने रेस्पिरेशन करतात आणि त्यांची ब्लड सिस्टम ही आपली जी आहे ही आर्टरीज आणि वेन्स मध्ये, म्हणजे आपली ब्लड सिस्टम अशी क्लोज वेसल मधून जाते. सो दिस इज क्लोज. त्यांची ही अशी ओपन असते, म्हणजे जसं आपण गटर असं म्हणतो ना, गटरची वर झाकण नाही कशा पद्धतीने ओपन आहे, अशा ओपन सिस्टम मध्ये जाते. सो ओपन
सर्क्युलेटरी ब्लड सिस्टम हे कॉकरोच यामध्ये येतं, जे आर्थ्रोपोडाचं एक्झाम्पल आहे. ट्रेकियल रेस्पिरेशन होतं. तर हा जो पेरिपिटस नावाचा प्राणी आहे हा तुम्हाला ॲनिलिडाचे आणि आर्थ्रोपोडा या दोन वेगवेगळ्या फायलमचे वैशिष्ट्ये दाखवतो. सो इट इज कनेक्टिंग बिटवीन टू डिफरंट फायलम्स अँड देअरफॉर इट इज कॉल्ड ॲज अ कनेक्टिंग लिंक. आणि मग जो आपल्याला पहिला प्रश्न इथे विचारला होता की पॅरिपिटस इज अ कनेक्टिंग लिंक बिटवीन द ॲनिलिडा अँड आर्थ्रोपोडा, तर त्याच्या आपण परत एकदा शेवटच्या मुद्द्याकडे येऊ की प्रश्न काय होता आपल्याला आणि आपल्याला त्याचं उत्तर अपेक्षित काय होतं. की ॲनिलिडा आणि आर्थ्रोपोडाला कनेक्टिंग लिंक काय आहे पॅरिपिटस, जे आपण आपल्या या आन्सरमध्ये इथे ऑप्शनमध्ये बघा पॅरिपिटस हा ॲनिलिडा आणि आर्थ्रोपोडाला काय आहे कनेक्ट करतो. हे पहिल्या MCQचा आपलं आन्सर झालं. आता आपण सेकंड क्वेश्चन कडे येऊया. क्वेश्चन आहे गिव्ह रिझन. आता गिव्ह रिझन मध्ये आपल्याला प्रश्न विचारलेला आहे सेल डिव्हिजन इज द वन ऑफ द इम्पॉर्टंट प्रॉपर्टीज ऑफ अ सेल अँड ऑर्गॅनिझम. म्हणजे कोणत्याही सेलचे जेव्हा डिव्हिजन होते तेव्हा सेल डिव्हिजन हा कोणत्याही ऑर्गॅनिझमचा इम्पॉर्टंट पार्ट कसा असतो. तर पहिला पॉइंट आहे, आता जसं मी तुम्हाला सांगितलंय की ज्या वेळेला आपल्याला गिव्ह रिझन सारखा प्रश्न विचारला जातो त्यावेळेला त्याचे पार्ट करा. आता पहिल्या इथे काय बघा सेल डिव्हिजन हा एक माझा पहिला व्हेरिएबल झाला आणि नंतर काय आहे प्रॉपर्टीज ऑफ अ सेल अँड ऑर्गॅनिझम म्हणजे सेलचे काही गुणधर्म असतील आणि दॅट इज माय सेकंड पॉइंट. ऑर्गॅनिझम याचे काही गुणधर्म असतील आणि हे दोन्हीही जे प्रॉपर्टीज आहेत हे सेल डिव्हिजनला लागू पडतात किंवा सेल डिव्हिजन हाव इट इज इम्पॉर्टंट. आता आपण कोणताही सेल पकडला जो युनिसेल्युलर असेल ऑर्गॅनिझम असेल तर मल्टीसेल्युलर असेल तर प्रत्येकाला ग्रोथ आणि डेव्हलपमेंट करणं आवश्यक आहे. जर तो लिव्हिंग ऑर्गॅनिझम असेल तर ग्रोथ आणि डेव्हलपमेंट इट इज नॉट पॉसिबल विदाउट सेल डिव्हिजन. So cell division, why it is important for a growth and development of any living organism, cell division is essential. हा पहिला पॉइंट झाला. दुसरा की रिप्रोडक्शन मध्ये टू फॉर्म अ न्यू ऑर्गॅनिझम फ्रॉम एक्झिस्टिंग वन, जर नवीन ऑर्गॅनिझम आपल्याला निर्माण करायचा असेल रिप्रोड्यूस करायचा असेल फ्रॉम द वन दॅन वी रिक्वायर्ड अ सेल डिव्हिजन. म्हणजे इथे तुम्ही फॉर रिप्रोडक्शन मध्ये तो हेल्प करतो. त्याच्यानंतर फॉर ग्रोथ अँड डेव्हलपमेंट मध्ये सेल डिव्हिजन हे करतो. आणि त्यानंतर की जर तुमच्या बॉडीमध्ये स्पेशली मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम मध्ये एखादा पार्ट किंवा एखादा सेल डॅमेज झाला तर तो एम्पिकेटेड बॉडी अँड कॅन बी रिस्टोर्ड. म्हणजे वियर अँड टियर जे आपण म्हणतो ना वियर आणि टियर या गोष्टी तो करतो. म्हणजे ग्रोथला हेल्प करतो, रिप्रोडक्शन मध्ये तो हेल्प करतो, जर बॉडी सेल डॅमेज झाले असेल तो रिपेअर करतो. सो हे सगळं आणि सगळं पॉसिबल आहे विथ द हेल्प ऑफ सेल डिव्हिजन. आणि ह्या जर गोष्टी झाल्या नाहीत तर तो लिव्हिंग ऑर्गॅनिझम सर्व्हाइव्ह करू शकत नाही आणि त्याचं पुढचं जनरेशन निर्माण होऊ शकत नाही. अँड देअरफॉर वी कॅन से इट इज अ व्हेरी इम्पॉर्टंट. इवन द प्रोडक्शन ऑफ सोमॅटिक सेल म्हणजे शरीरातल्या सगळ्या पेशी आणि रिप्रोडक्शन सिस्टम मध्ये जे गॅमेट फॉर्मेशन आहे ज्याला आपण जर्म सेल्स म्हणतो, म्हणजे प्रोडक्शन ऑफ सोमॅटिक सेल, जर्म सेल, रिस्टोरेशन, reproduction and the fourth growth, this is only possible if there is a cell division and therefore cell division and is an important properties of a organism. तर असे चार मुद्दे आपण ह्या गिव्ह रिझन मध्ये घेतलेले आहेत. तर तुम्ही त्या अनुषंगाने त्या प्रश्नाचं उत्तर लिहायचं आहे. सो हा गिव्ह रिझन आपण एक स्पेसिमेन घेतलेला आहे याचा आन्सर. आता आपण थर्ड क्वेश्चन कडे येऊया. आता या क्वेश्चन मध्ये आपल्याला विचारलेलं आहे आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन, ऑब्झर्व द डायग्राम. इथे बाजूला डायग्राम दिली आहे बघा, इथे स्मॉल इंटेस्टाइन लिहिलं आहे, इथे लार्ज इंटेस्टाइन लिहिले आणि इथे अपेंडिक्स लिहिलेलं आहे. अँड प्रश्न आपल्याला विचारलेला आहे की डिफाइन वेस्टिजियल ऑर्गॅन. हा पहिला क्वेश्चन आहे.
दुसरा क्वेश्चन विचारलाय मला, राईट द नेम ऑफ एनी टू वेस्टिजियल ऑर्गॅन इन द ह्युमन बॉडी अँड एक्सप्लेन वाय इन ह्युमन वेस्टिजियल ऑर्गॅन इज नाव नॉन फंक्शनल. की आता मनुष्य प्राण्यांच्या मध्ये, मानवामध्ये असे कोणकोणते ऑर्गॅन आहे की जे नॉन फंक्शनिंग आहे, जे वेस्टिजियल आहे. सो वेस्टिजियल म्हणजे काय याचा पहिला आपल्याला अर्थ घ्यायचा आहे समजून. तर आपण पहिल्या प्रश्नाकडे येऊया की व्हॉट इज मीन बाय वेस्टिजियल ऑर्गॅन. आता हा एव्हिडन्स ऑफ इव्होल्युशनचा तिसरा पार्ट आहे. तो पहिला आपण बघूया की वेस्टिजियल ऑर्गॅन म्हणजे काय. तर कोणकोणते वेस्टिजियल ऑर्गॅन आहेत. तर अपेंडिक्स हा एक वेस्टिजियल ऑर्गॅन आहे. दुसरा इयर मसल हा वेस्टिजियल ऑर्गॅन आहे. विजडम टीथ हा तिसरा, आणि टेल बोन विच कॉल कोकॅक्स हा सुद्धा असलेला हा वेस्टिजियल ऑर्गॅन आहे. मग आता इथे एक्झाम पॉइंट ऑफ व्ह्यू आपल्याला काय काय प्रश्न येऊ शकतो. लिस्ट द वेस्टिजियल ऑर्गॅन्स. मग कोणकोणते आहे. तर पहिला अपेंडिक्स आहे, दुसरा इयर मसल आहे, तिसरा विजडम टीथ आहे, आणि चौथा काय आहे, टेल बोन आहे. सो व्हॉट इज ऍक्च्युअल मीन बाय वेस्टिजियल ऑर्गॅन. आता वेस्टिजियल ऑर्गॅनची नावं बघितली आपण, तर वेस्टिजियल ऑर्गॅनचं आपण डेफिनेशन बघूयात. हे 3 वेस्टिजियल ऑर्गॅन इथे आपण एक्झाम्पल म्हणून घेतलेले आहेत. degenerated or underdeveloped. So generated means something produce, आणि degenerated म्हणजे तो आता नॉन फंक्शनिंग आहे. जनरेटेड म्हणजे काय, निर्माण होणे, उत्पन्न होणे. डिजनरेटेड म्हणजे जो आता काम करत नाही आहे. अंडर डेव्हलप्ड म्हणजे डेव्हलपिंगच्या स्टेज मध्ये तो आहे, म्हणजे तो पूर्णपणे डेव्हलप झालेला नाही. युजलेस ऑर्गॅन ऑफ अन ऑर्गॅनिझम आर कॉल्ड वेस्टिजियल ऑर्गॅन. आता ह्याला सोप्या भाषेत सांगण्याचा आपण जर प्रयत्न केला तर आपलं असं लक्षात येईल की काही काही गोष्टी जेव्हा आपल्याकडे नव्याने आपण आणतो तेव्हा त्याचा आपण खूप वापर करतो, पण नंतर कालांतराने त्याची आपल्याला गरज पडत नाही म्हणून ती आपण तशीच ठेवतो, पण आपल्याकडे ती तशीच ठेवतो, तिचा वापर करत नाही, आणि मग असा आपण म्हणतो ना ती पडीक राहते. तर अशा पद्धतीने ज्या वेळेला ऑर्गॅनिझम एका प्लेस मधून दुसऱ्या प्लेसकडे जात होते, एका जॉग्राफिकल कंडिशन मधून दुसऱ्या जॉग्राफिकल कंडिशन मध्ये जात होते, त्यांचं मायग्रेशन होत होतं, तर अकॉर्डिंग टू द सराउंडिंग त्यांच्या बॉडीमध्ये चेंजेस होणं आवश्यक होतं. मग आता जसं आपण बघितलं की काव, बफेलो आणि ह्युमन यांचा आपण विचार करू डायजेस्टिव्ह सिस्टमच्या बाबतीमधला. सो काव आणि बफेलो यांचे इंटेस्टाईन लार्ज आहे, वाईल द ह्युमनचे इंटेस्टाईन काय आहे, स्मॉल आहे. तर पूर्वी ह्युमन हा रॉ फूड खात होता, कच्चे अन्न खात होता, आणि जे काउज अँड बफेलोज आहेत ते ग्रास वगैरे खात होते, त्याच्यामध्ये सेल्युलोजचं प्रमाण काय होतं, जास्त होतं. सो टू डायजेस्ट द सेल्युलोज देअर इंटेस्टाईन बिकम लार्ज. पण मानवाला जेव्हा अग्नीचा शोध लागला तेव्हा तो शिजवून अन्न खायला लागला, म्हणजे रॉ फूडला डायजेस्ट करायला लेंथ ऑफ डायजेस्टिव्ह सिस्टम जास्त लागत होती, आणि म्हणून आपल्याकडे एक्स्ट्रा अपेंडिक्स होता. आता आपण खूप फूड काढतो त्यामुळे आपल्याला डायजेस्टिव्ह सिस्टमच्या एंड पर्यंत जायची गरज पडत नाही. इट इज अ व्हेरी इन द शॉर्ट पिरियड टाइम, जी लेंथ दिली आपल्याला इंटेस्टाईनची त्याच्यामध्ये ते इझिली काय होते, डायजेस्ट होते. त्यामुळे हा एंड पार्ट जो आहे ज्याला आपण अपेंडिक्स असं म्हणतो, तो आता आपल्याला युटिलाइज करायला लागत नाही, आणि बट इट रिमेन्स इन द बॉडी. म्हणजे अपेंडिक्स हा काव बफेलो मध्ये पण आहे, इन ह्युमन मध्ये पण आहे, बट in human it is non-functioning and in cow it is still functioning. सो आता दुसऱ्या भाषेमध्ये वेस्टिजियल ऑर्गॅनला आपण काय सांगू शकतो. द वेस्टिजियल ऑर्गॅन इज अ ऑर्गॅन प्रेझेंट इन अ 2 different type of organism, but in one it is still functioning, in other it is not functioning. So in some animal it is still functioning while other organism it is not functioning, then we say that it is a vestigial organ. तर आता इयर मसल हा वेस्टिजियल ऑर्गॅन आहे, विजडम टीथ हा देखील वेस्टिजियल ऑर्गॅन आहे, आणि जो टेल बोन ज्याला आपण माकड हाड म्हणतो हे सुद्धा आपल्या ह्युमन बिंग मध्ये पूर्वी टेल होती म्हणून टेल बोन होता, आता त्याची गरज नाहीये म्हणून इट इज अ
वेस्टिजियल ऑर्गॅन, पण मंकी मध्ये तो अजून पण आहे. सो इन दॅट सेन्स इन ह्युमन वी कॉल्ड ॲज अ वेस्टिजियल ऑर्गॅन. मग आता वेस्टिजियल ऑर्गॅनचं डेफिनेशन आपण काय लिहू शकतो? डिजनरेटेड, अंडरडेव्हलप्ड, युजलेस ऑर्गॅन और इन सम ॲनिमल. तर तुम्ही याच्या रिलेटेड तुम्ही डेफिनेशन 1 लिहू शकता की डेफिनेशन 2 लिहू शकता. यापैकी कोणतेही एक डेफिनेशन तुम्हाला वेस्टिजियल ऑर्गॅनसाठी ॲप्लिकेबल. आपल्या समोर आता प्रश्न आहे, डिस्टिंग्विश बिटवीन मायटॉसिस अँड मियोसिस. ज्या वेळेला आपल्याला डिस्टिंग्विश बिटवीन करायचे तर आपण इथे बघा 3 मुद्दे घेतले, पॉइंट, मायटॉसिस अँड मियोसिस. पहिला आपला मुद्दा आहे दॅट इज कॉल्ड गॅमेट फॉर्मेशन. मायटॉसिस मध्ये जो गॅमेट बनतो तो नेहमी डिप्लॉइड असतो, तर मियोसिस मध्ये तो हेप्लॉइड असतो. डिप्लॉइड मीन्स इट इज 2n नंबर ऑफ क्रोमोझोम अँड हियर बिकम हाफ नंबर ऑफ क्रोमोझोम. आता ज्या वेळेला मायटॉसिस होते तेव्हा नंबर ऑफ डॉटर सेल्स फॉर्म असतात 2, आणि जेव्हा मियोसिस होते तेव्हा नंबर ऑफ डॉटर सेल्स किती आहेत? 4. आता ही कुठे घडून येते? तर मायटॉसिस टेक प्लेस इन सोमॅटिक as well as in germ cells, while the meiosis take place only in the germ cells. And why it is essential for? कोणत्या गोष्टीसाठी ते महत्त्वाचे आहेत? तर फॉर ग्रोथ अँड डेव्हलपमेंट मध्ये मायटॉसिस सेल डिव्हिजन इज इम्पॉर्टंट, and for the gamete formation the cell division is an meiosis type of cell division is important. तुम्हाला 2 मार्क्सचा क्वेश्चन विचारल्यानंतर आपल्याला किमान हाफ 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 असे तुम्हाला किमान 2 पॉइंट्स लिहायचे आहेत आणि त्यानुसार आपला आन्सर्स पूर्ण करायचा आहे. आता आपण नेक्स्ट क्वेश्चन कडे येणार आहोत. क्वेश्चन आपल्याकडे आहे, व्हॉट आर विटॅमिन्स and write the 2 types of vitamins. आता what are the vitamins या प्रश्नाचं उत्तर आणि त्याचे 2 टाइप्स कोणते ते आपण बघूया. सी व्हेनेवर आपण सायन्स 2 चे आन्सर्स लिहिणार आहोत तर आपल्या उत्तरामध्ये कन्सेप्ट मॅप पण असणं गरजेचं आहे. तिथे पहा मी टाइप्स ऑफ विटॅमिन लिहिताना कशा पद्धतीने कन्सेप्ट मॅप काढलेला आहे. टाइप्स ऑफ विटॅमिन्स आर नंबर 1 वॉटर सॉल्युबल इज अ वन टाइप and the fat soluble is the other type. म्हणजे ब्रॉड क्लासिफिकेशन विटॅमिनचे आपण 2 मध्ये करू शकतो. एक आहे वॉटर सॉल्युबल आणि दुसरा आहे फॅट सॉल्युबल. सो वॉटर सॉल्युबल विटॅमिन्स आर विटॅमिन बी कॉम्प्लेक्स अँड विटॅमिन सी अँड विटॅमिन ए, डी, ई अँड के आर द फॅट सॉल्युबल विटॅमिन्स. म्हणजे आता डेफिनेशन जर आपल्याला विचारलं की व्हॉट आर द विटॅमिन्स, तर इकडे बघा आपण डेफिनेशन वर लिहिलेलं आहे. विटॅमिन्स आर द हेट्रोजिनियस कंपाउंड essential body to perform various function. They does not help in production of energy, but it is essential to perform body चे function proper झाले पाहिजेत. एन्झाइम, कोएन्झाइम यांचं प्रोडक्शन होण्याकरता विटॅमिन्स इसेन्शियल असतात. सो द लेस अमाउंट बट व्हेरी इम्पॉर्टंट पार्ट इज देयर. आता हा जो आपल्याकडे विटॅमिन्स चे 2 प्रकार आपण बघितले की फॅट सॉल्युबल, थोडे डिटेल्स मध्ये आपण बघूया की विटॅमिन्स चे कोणते प्रकार आहेत. आता आपण ज्या वेळेला चॅप्टर क्रमांक 2 पाहत आहोत त्याच्या विटॅमिन्स मध्ये आपण आपल्या ग्लायकोलिसिस प्रोसेस मध्ये NADH2 and FADH2 is produced in the process of glycolysis and Krebs cycle, where NADH2 and FADH2 are a vitamin. So NADH2 and FADH2 production मध्ये vitamins are essential, कारण की हे जर नसतील तर विटॅमिन प्रोड्यूस होऊ शकत नाही. तर कधी कधी एक्झाम पॉइंट ऑफ व्ह्यू आपल्याला क्वेश्चन विचारला जातो की जसं मी आता विटॅमिनचे विटॅमिन बी कॉम्प्लेक्स असे प्रकार सांगितले, तर याच्यात व्हॉट इज B2. Vitamin B2 is also called as riboflavin and which is also called as FADH2. So what is FADH2? FADH2, it is a riboflavin which is also called vitamin B2. त्याच्यानंतर आपल्याला पुढचा विटॅमिन B5 which is called as nicotinamide and which is also called as, so it is nicotinamide and NADH2. सो विटॅमिन B2 ला काय म्हणतात, विटॅमिन B5 ला काय म्हणतात हे आपल्याला माहिती असलं पाहिजे. आता इथे आपण एक चार्ट बनवलेला आहे त्यामुळे मुलांना वेगवेगळ्या प्रकारचे विटॅमिन्स कोणकोणते त्याच्याबद्दल आपल्याला एक्झामला कधी कधी क्वेश्चन विचारला जातो
की व्हॉट आर द सायंटिफिक नेम ऑफ द विटॅमिन्स. तर बघा, विटॅमिन B2 इज ऑल्सो कॉल्ड ॲज रायबोफ्लाविन. आणि हा डेफिशियन्सी जर विटॅमिन B2 ची झाली तर काय होते, रिटार्डेशन ऑफ ग्रोथ, शरीराची वाढ व्यवस्थित होत नाही, स्किनचे इन्फेक्शन्स होतात. हा, सो हाव दिस B2 इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. विटॅमिन B12 ची जर कमतरता झाली, विच इज ऑल्सो कॉल्ड ॲज कायनेकोबॅलेमिन, ह्याच्या कमतरतेमुळे ॲनिमिया, हिमोग्लोबिनची पातळी कमी होणे, ॲनिमिया हा डिझीज होण्याचे चान्सेस जास्त असतात. विटॅमिन सी इज ऑल्सो कॉल्ड ॲज ॲस्कॉर्बिक ॲसिड. आणि इन द ॲब्सेन्स ऑर डिफिशियन्सी ऑफ विटॅमिन सी, द पर्सन सफरिंग फ्रॉम द स्कर्वी, ज्याच्या दातातून वगैरे असं रक्त येण्याचा प्रकार होतो स्कर्वी यामध्ये. आणि विटॅमिन डी इज कॉल्ड ॲज कॅल्सिफेरॉल, ज्याच्या डेफिशियन्सीमुळे रिकेटस नावाचा रोग होण्याची शक्यता असते. तर या चारही प्रकारामध्ये आपल्याला लक्षात काय ठेवायचं आहे की B2 कॉल्ड ॲज रायबोफ्लाविन, B12 काय म्हणणार, विटॅमिन सी ला काय म्हणणार आणि विटॅमिन डी ला काय म्हणणार, हे आपल्याला माहिती असलं पाहिजे. सो असे काही आपण इथे चर्चा केलेली आहे. तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला, तो चांगला वाटला तर लाईक करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद आपला बहुमूल्य वेळ दिल्याबद्दल.